आपलं सहर्ष स्वागत आहे. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपणाला दररोज एक ऑनलाईन पेपर दिला जातो. या पेपरचं संध्याकाळी 8 ते 10 या वेळामध्ये ऑनलाईन सोल्युशन संपूर्ण दिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑनलाईनला तुम्हाला वेळ दिला जातो. आमच्या या ठिकाणी असणाऱ्या क्लासमधील मुलांना संध्याकाळी 6 ते 8, 6:15 ते 7:45 असा वेळ दिला जातो. तुमच्या बरोबर त्यांचा पेपर तपसून घेतला जातो आणि ऑनलाईन त्यांना लाईव्ह त्या ठिकाणी ऑफलाईन सोल्युशन होतं. ऑफलाईन सोल्युशनचं तुम्हाला लाईव्ह मध्ये प्रक्षेपण दिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, दररोज एक पेपर या मालिकेमधील आज 100वा पेपर आहे. इंग्रजी बुद्धिमत्ता पेपर तपासूया आपण. चला, पहिला प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज. माय आय पिकनिक. हे पिकनिकचा आहे. आय एम अ टाइप ऑफ बर्ड बट आय कॅनॉट फ्लाय. विपक्षाचा काही मी बोलू शकत नाही. 3 मिनिट लक्ष दे. पुढे I like to waddle when I walk. I have black and white feathers. I have black and orange beak. तो तुला काळी आणि गुलाबी असते. I have black red feet. I am a good swimmer. हाताने पाय असतात. स्विमर आहे. I like to swim. I can leap out of the water. Water is very cold. I live in very cold place called Antarctica. There is lot of ice here. I have lot of fat on my body to keep me warm. I like eating seafood. I like fish and squid the best. Like to lie on my belly and slide through snow. Do you like playing on the snow? त्याला बर्फामध्ये खेळायला आवडते. बर्फावरती तो चालताना घसरत जातो. हाताने पाय असतात. त्याला टोकन असतं. तो उडू शकत नाही. ओके, चला. What is pepper? Pepper. Pepper is a penguin. Where does the penguin live? Antarctica. Can penguin fly? No. Penguin is good swimmer. What does penguin like to eat? Seafood. Correct number 3. पुढे या. हवा प्रश्न पार तयारीत राहा. पुढे एक सरपत चला. बघा मिळाले. A person who catches and sells fish is catches and sells. असे कोण? त्याला काय म्हणतात? fisherman. Read the content given in the wave diagram and choose the correct title of the wave from the given alternate. Title देते. सिनेमा, टेलिव्हिजन, CD प्लेयर, DVD, ऑर्केस्ट्रा, व्हिडिओ गेम. हे काय आहे ते सगळे? मीन ऑफ इन्फॉर्मेशन, पास टाइम ऍक्टिव्हिटी, युजफुल हॉबी, मीन्स ऑफ एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंटचे हे प्रकार आहेत सगळे. त्या उत्तर पर्याय क्रमांक 4. व्हॉट इज अ ग्रोन अप पर्सन कॉल्ड? जो ग्रोन अप झालेला आहे त्या पर्सनला काय म्हणतात? ॲडल्ट. वय वाढलेला म्हणजे मुलीचं म्हणजे वय वाढलेला आहे त्याला ॲडल्ट. चूज द सिमिलर मिनिंग वर्ड ऑफ द लॉयल. लॉयलचा समानार्थी शब्द काय? लॉयलचा आहे फेथफुल. चूज द करेक्ट अपोजिट फॉर द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन पाहिजे याचं अपोजिट. It was the dangerous game. Dangerous च्या विरुद्ध safe ला पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 11 which a बोलावा.
Which of the following word is not with prefix? Prefix कुठे वापरले नाहीये? Under इथे काय prefix आहे का? Able ला unable, unable prefix वापरले. Immediate ला immediate, introduce. त्या ठिकाणी कुठे वापरलेलं नाहीये prefix. कुठे वापरलेलं आहे? अंडर मध्ये प्रिफिक्स नाही. बाकीचे इथं एबलच्या नंतर इमिजिएटचा अनइमिजिएट, इंट्रोड्यूसचा इनइंट्रोड्यूस या पद्धतीने प्रिफिक्स वापरले. पण पहिल्या याच्यामध्ये प्रिफिक्स नाही. The look the shortest but not to reach their village. Look the shortest route, जवळचा रस्ता. रूटचं स्पेलिंग काय? ROUT रूट म्हणजे रस्ता आणि RWT रूट म्हणजे झाडाची मुळे. इथं रूटचं स्पेलिंग आपल्याला होमवर्क त्याचं स्पेलिंग पाहिजे. Which animal has the antennas? Antennas म्हणजे काय? म्हणजे पृष्ठ, म्हणजे ज्याला पाठीदार मणका म्हणजे हे नाहीये त्याला म्हणतात अपृष्ठवंशीय प्राणी. स्पॅरोला पाठीचा कणा असतो, आऊलला असतो, बॅटला पण असतो आणि स्नेलला पाठीचा कणा नसतो. अपृष्ठवंशीय प्राणी आणि स्नेली. अधिक अपवर्ड अँड शॉवर डाऊनवर्ड विदाउट रेस्ट, न थांबता. I spray my water day and night. रात्रंदिवस पाणी पडत. मी कोण आहे? तुम्ही आहे ऑडिटर. Choose the correct interjection. Dot dot shall beat my tongue. तर कोणतं वापरा तिथं? I shall beat my tongue. हो, येथे इंटरजेक्शन कोणतं पाहिजे? Heavens shall beat my tongue. हो, heaven, great, great. The heaven, मतलब काय दिले? Heavens. Choose the correct phrase. तुझ्या ह्याला विचारले. हो का वापरला? हो, I shall beat my tongue. Choose the correct phrase for the underlined word in given sentence. Please operation. Mother parted her son with a great sorrow. Or had further education with a great sorrow. त्याचा काय होतोय? With a heavy hurt. Conversation between father and son. Father, are you preparing for examination? Son said, no papa, now I am burdened with my homework. I am busy. I am busy with my homework. Use cycle, gain, head free from. Use cycle का वापरायची? गेम आहे वाढवायची आणि फ्री कशापासून? पोल्युशन पासून. बाकीची कोणती वाहनं वापरायची आपलं पोल्युशन होतं, पण सायकलने पोल्युशन होत नाही. फाइंड द इनकरेक्ट कॉम्बिनेशन ऑफ द गिवन ऍडजेक्टिव्ह. मच मोर मोस्ट बरोबर आहे. फेथफुल मोस्ट फेथफुल मोस्ट फेथफुल बरोबर आहे. बॅड बॅडर बॅड दिसत आहे तर काय होतं? बॅड वर्स वर्स. कोल्ड 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 बरोबर. Choose the correct model auxiliary. Right, and fill the blank in sentence. Define doing well. She dot dot with gold medal one day. Choose two options. The other option is define doing well. She can. She can with gold medal one day and she might with gold medal one day. दूसरा आणि तिसरी. What does BTW mean? BTW शॉर्ट मध्ये आपण लिहितो. त्याचा अर्थ काय होईल? त्याचा अर्थ
बाय द वे क्रमांक 3 चूज द पॉझिटिव्ह डिग्री ऑफ फॉलोइंग सेंटेन्स पॉझिटिव्ह डिग्री पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री काय सुरेश इज स्पॉट ॲज हँडसम ॲज राज स्पॉट कसं काय तिथे शब्द आलाय सुरेश इज स्पॉट काहीतरी याच्यामध्ये चुकलंय सगळं तेच लिहितं कसं काय पाहू प्रश्न क्रमांक 23 आहे सुरेश इज नॉट आहे नॉटचं पॉट झालंय स्कॅन करताना ते झालेलं सुरेश इज नॉट ॲज हँडसम ॲज राज चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच एम इज वॉच has had cannot होईल का shall will would इथं त्याचा भूतकाळ होतो कॅनचा भूतकाळ काय होईल पण इथं 23चं उत्तर चुकीचं आहे 24चं काय रीड द फॉलोइंग वेबसाइट अँड आन्सर द क्वेश्चन व्हॉट इज द पर्पज ऑफ द वेबसाइट आता वेबसाइट ही वाचायला http आता हे वाचायला तरी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिसतं जेव्हामध्ये ते दिसत नाही प्रोव्हाइड बुक टू चिल्ड्रन प्रोटेक्ट द गर्ल इन द पिक्चर ट्रॅव्हल इन इंडिया प्रिव्हेंट एड्स इन इंडिया हे पाहिलं की या चिन्हावर ओळखायला पाहिजे प्रिव्हेंट एड्स इन इंडिया 24चा पर्याय क्रमांक 4 which other social sites are connected to this site याला कुठली सोशल मीडियाची साईट कनेक्ट झालेली आहे इथं दिसते चित्र कशाचं आहे फेसबुकचं आहे ते कशाचं आहे ट्विटरचं आहे गुगलचं आहे इथं चित्र दिसत नाही या यातला कुठला पर्याय येतात त्याच्यामध्ये फेसबुक आहे आणि 25चा पर्याय क्रमांक 1 आणि या ठिकाणी ते दिसत आहे ते चित्र दिसतं यूट्यूब आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 दोन पर्याय दोन पाहिलं 25चं पर्याय दोन दिलं नाही का कुठली उत्तर दिली पण इथं प्रश्न दिलं नाही ना नाही त्यामुळे मुलांनी नोंदवलेलं नाही तिथं मार्क केलेला आहे प्रश्न द्यायला पाहिजे हा इमेज ही मोठी आहे म्हणजे आपलं काय होतं तरी खूप मोठं केलेलं आहे इथं प्रश्नामध्ये पाहिजे दोन पर्याय नोंदवून जरा जेव्हा हे करायचं आहे चला बुद्धीमध्ये पाहूया मी स्वतः आपण सहभागी होण्याचा निर्णय घेतला या वाक्यात कोणते नाम आले आहे आता इथं बघा मी काय रे सर्वनाम आहे स्वतः सर्वनाम आहे आता पर्याय काय काय दिले पर्याय मी निर्णय स्वतः आपण आता मी काय सर्वनाम आहे आप स्वतः काय सर्वनाम आहे आत्मवाचक सर्वनाम आपण सर्वनाम आहे तर निर्णय घेतला काय घेतलं तर निर्णय नाम कसं शोधतो क्रियापदाला प्रश्न विचारतो कोणी काय कोणी तर मी स्वतः आपण सर्वनाम आहे पण वेगवेगळे त्यात नाम अंकमाला अंकाचा किती वेळा सलग 3 अंक सम आले आहेत तिन्ही पण सम पाहिजे कुठे येते पान 2 1 4 4 2 नाही 8 6 4 इथे एकदा येते 8 6 4 वरती 6 4 2 4 2 6 इथं पुन्हा आहे इथं 3 वेळा झाले 8 6 4 6 4 2 4 2 6 6 2 8 5 4 2 5 6 5 4 नाही 3 वेळा आलेला आहे कोणता अंक सर्वाधिक वेळा आलाय प्रत्येक अंक मोजला पाहिजे 6 किती वेळा आलाय 6 1 2 3
4 वेळा, 6 4 वेळा 5, 1 2 3 4 5 5 वेळा 2 1 2 3 4 5 6 वेळा. ही 5 वेळा 9 किती वेळा आलाय? 9 काही जास्त दिसत नाही. 1 2 3 क्रमांक जास्त वेळा आलाय 2 अंकांनी. अक्षर पाहिली मूळ क्रमांकावर अक्षर आहे सलग उरलेल्या अक्षराच्या शेवटी त्याप्रमाणे लिहिली तर मध्यभागी कोणती अक्षरे त्याला एबीसीडी लिहावी लागेल. एबीसीडी लिहून त्याच्यामध्ये आपल्याला हे बघावं लागेल. हा प्रश्न घेऊया आपण. चला पुढे मूळ 6व्या क्रमांकावर कोणती अक्षरे त्याला दोन्ही लिहूया प्रश्न नंतर पुढे जाऊया. एबीसीडी लिहूया आणि प्रश्न काय म्हणलाय मूळ क्रमांकावर अक्षर आहे पहिल्या अक्षर शेवटी लिहिली तर मध्यभागी कोणती येईल आणि ओके. आपण प्रश्न इथे रचना केल्याशिवाय सोडवू शकत नाही. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. मूळ क्रमांक कोणते 2 3 5 7 11 13 17 19 23 एवढे. ही अक्षर काढून आपल्याला लिहायची पुन्हा बनवायची. ए बी एच आय जे एल एन ओ पी आर यू व्ही एक्स वाय. पहिले ए सॉरी बी सी ई जी के एम क्यू एस डब्ल्यू. काय तर चुकलं कोणतं अक्षर राहून गेलं. 3 4 5 6 इथं पहिल्यांदा लिहिताना चुकलंय कोणतं अक्षर घ्यायचं राहून गेलं. ए डी एस एच एस आय जे एल एन ओ पी आर टी. मध्यभागी ते अक्षर येणार इथं हा वाय पण केलं. 25 ची गट होता. मध्यभागी कोणतं अक्षर येईल? मध्यभागी यू येणार आहे. काय केलेलं आहे मध्यभागी कोणतं अक्षर कोण त्यांचा प्रश्न आहे. उजवीकडून 6व्या क्रमांक उजवीकडून 6व्या क्रमांकावर जी आणि उत्तर क्रमांक 1 असतो. तर शेजारच्या आकृतीत किती चौकोन आहे आकृती काढतो. इथं पायावर चौकोन विचारलेले आहेत आपल्याला. नंबर 1 2 3 4 5 6. तर सिंगल नंबरचे चौकोन 1 नंबर आहे 3 आहे 5 आहे. 3 आहे डबल डिजिटचे 12 आहे 23 आहे 45 आहे 56 आहे. अजून कुठे विभाग होतो ना नाही. त्या तिघांचे 1 2 3 4 5 6 अजून तिघांचा होतो का नाही. तिघांचे 2 झाले. चौघांचा 1 2 4 5 1 2 4 5 2 3 5 6
तीन पाच सहा होत आहे 2 5 जणांचा वय नाही 6 जणांचा 1 अशी एकूण किती होत आहे त्यानंतर 7 9 9 11 12 12 पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे का 31 पर्याय क्रमांक 4 चला 32वा प्रश्न काय आहे आरशेची प्रतिमा आहे 32 ते 3 मागे क्रिया 34वा प्रश्न एका सरळ 240 मीटर लांबीच्या बांधावर आंबा चिंच फणस चिक्कू पेरू जांभूळ या प्रकारची झाडं 5-5 मीटर अंतरावर लावली पहिल्या फणसाच्या झाडापासून शेवटचे फणसाचे झाड किती दूरवर असेल आता 240 मीटर अंतर आहे 240 मीटर अंतर आहे 5-5 किलो याच्यावरती लावायचे म्हणजे किती झाडं बसतील 25 45 48 अधिक 1 पहिलं झाड शून्यावर 49 झाडं बसतील आता विचारलं आपल्याला पहिलं झाड फणसाचं शेवटचं फणसाचं किती किती नंबर येणार 3 नंबरला म्हणजे कसं काढायचं किती झाड आहेत 1 2 3 4 5 6 6 नंबर 6 एका लाईन मध्ये एका एरिया एकूण 49 आहे 6 8 48 नंबरचं झाड आहे ओके शेवटचा 49 नंबर आंबा येणार 1 नंबर आणि 49 नंबर आंबा ओके 1 2 3 4 5 6 6 8 48 48 नंबरचं आंबा मी तर करायचं काय 6 वजा फणसचा किती नंबर आहे 3 नंबर ओके मी 6 वजा 3 48 वजा 3 केलं तर 45 नंबर म्हणजे शेवटचं फणसाचं झाड 45 नंबर आहे आई समजून कसं देतोय पद्धत ए सरळ बस पुढे सर बस पुढे सर चौकाई पुढे सरका सरका पुढे बापू आता 3 नंबर पासून 45 नंबर पर्यंत एकूण झाडं झाली किती बाग किती झाली तर 45 मधलं 3 वजा केले त्या वजा 3 42 भाग झाले तर 42 झाडे 42 झाडं झाली पण 1 पासून 45 पर्यंत इथं तर चुका होतात ना त्या इतर चुका होतात आणि पर्याय तसेच असतात 1 पासून 45 पर्यंत झाडं मोजली तर किती असणार आहे 1 पासून 45 पर्यंत 45 झाडं असणार आहे आणि त्यातनं नसणारी कोणती झाडं 1 नंबर आणि 2 नंबरचं नसणार मी 2 वजा केले तर किती 43 झाडं आहेत याच्यात भाग केले तर किती भाग होतील 5-5 मीटरचे एक भाग 5 मीटरचा आहे एक भाग 5 मीटर 5-5 मीटर अंतरावर झाडं लागलं 43 झाडं याच्यामध्ये भाग होती 42 42 म्हणजे 5 210 मीटर अंतर होणार आहे किती होणार आहे 210 कळत नसेल तिथे किती भाग आहेत 1 पासून 2 पर्यंत 1 भाग 2 पासून 3 पर्यंत हे 2 भाग कमी झाले आणि शेवटचे 55 पासून 49 पर्यंत 45 46 47 48 49 मांडा तुम्ही झाला 45च्या पुढे 45 नंबरचं फणस येणार त्यानंतर 46 47 48 49 झाडं येतात इथे किती भाग आहे तुमच्याकडे 1 2 3 4 हे 4 भाग पहिले 2 भाग असे 4 आणि 2 6 भाग कमी किती भाग होतात एकूण भाग येतात 49 झाडे भाग किती होतात त्याच्यामध्ये 48 6 गेले भाग किती होणार आहे 42 हे कुठल्या पद्धतीने समजून घ्यायचं 48 वजा 6 गेले तर 42 भाग आणि झाडाबद्दल अंतर 5 मीटर म्हणजे 42 5 210 मीटर पर्याय 215 पण आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 चौथीचं पर्याय क्रमांक 1 हा प्रश्न अवघड आहे व्यवस्थित समजून घ्या
पहिला फणसाच्या झाडापासून शेवटच्या फणसाच्या झाडापर्यंत किती किती हे आपल्याला पहिल्या फणसाच्या झाडाचे नंबर माहिती पाहिजे. 3 नंबर 3 6 9 2 6 15 15 21 27 33 39 45 अशा पद्धतीने काढा. इथं तुम्हाला पद्धत काय शिकवली? शेवटचा अंक 6 मध्ये 3 आहे 6 वजा 3 6 12 12 वजा 3 9 नंबरचा 18 वजा 3 15 नंबरचा फणस आहे. 24 वजा 3 21 नंबरचा फणस आहे. 48 वजा 3 25 नंबरचा फणस आहे. हे 3 नंबरच्या फणसाच्या झाडापासून 45 नंबरच्या झाडापर्यंत किती भाग झाले हे लक्षात येत नाही. झाडं किती झाली हे काढायचं. मग 1 पासून 45 पर्यंत 45 झाडं आणि त्यातनं पहिली 2 झाडं नाही म्हणजे एकूण 43 झाडं होणार आहे. याच्यामध्ये भाग किती होणार आहे? पहिलं झाड शून्यावरती असतं त्यामुळं 43 भाग होणार. एका भागाचा अंतर 5 2 भागाचा अंतर 5 आहे. 42 गुणिले 5 210 मीटर. चला प्रश्न क्रमांक 32-33 सोडलेला आहे आपण. पुढचा तो जर महाराष्ट्रातील बुधवार झाला तर त्या दिवशी नाताळ कोणत्या येतात? महाराष्ट्र दिन 1 मे बुधवार. नाताळ 25 डिसेंबर नाताळ कधी पद्धतीचा काय अडचण नाही. पाहिलं श्याम गाणा काय श्याम गाणा श्याम गाणा स्वाशी बाई. आता याच्यानंतर काय पाहिजे असं पाहिजे का? स्वाशी बाई म्हणजे काय नाही म्हणजे महाराष्ट्र दिन ना म्हणजे महाराष्ट्र दिन बुधवारीचं नाताळ बुधवारीचे. याच्यामध्ये काय सोडवायचं काय ठेवलंच नाही त्यांनी. हे फक्त आपल्याला माहिती असं म्हणून की सरावा श्याम गाणा 1 दिवस पुढे स्वाशी वाटली लगेच लक्षात येतं. ओके तर आपल्याला इथं महाराष्ट्र दिनापासून 8 डिसेंबर पर्यंत तर बरोबर आहे का? 2 मार्क जाणार आहेत आपले. पेपर बुद्धिमत्तेचा कव्हर होतो. विषय हे बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्र दिन 1 मेला मेचे दिवस किती? 31 असतात त्यातले 1 तारखेचा दिला मेचे राहिले 30. जूनचे 30 जुलै 31 ऑगस्ट 31 सप्टेंबर 30 ऑक्टोबर 31 नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबरचा काळ आहे. किती होता? 5 6 7 8 3 5 3 8 3 11 3 14 3 17 3 20 3 23 238 किलो. आपल्याला 25 डिसेंबरचा काढायचा. नोव्हेंबर किती असतो? 1 मेचा गेलाय मेचे राहिले 30 दिवस. जूनचे 30 जुलै 31 ऑगस्ट 31 सप्टेंबर 30 ऑक्टोबर 31 नोव्हेंबर आणि डिसेंबर 25 डिसेंबर बनवल्या 25 दिवस. याची बेरीज 1 2 3 5 8 3 6 3 9 3 12 3 15 3 18 21 23 238 दिवस भागिले 7 केलं तर 7 20 2 राहिले 7 चौक 28 बाकी 0 राहिले. 0 दिवस पुढे जायचं म्हणजे तो कोणता वार येणार आहे? तोच वार येणार आहे. सरावासाठी हे तुमचं घेतलेलं आहे. हे काही येत नाही तुम्हाला असं नाही. आपल्याला इथं वेळ देतोय आपण कशासाठी हे समजून व्यवस्थित देण्यासाठी. मला नुसती उत्तर सांगायची नाही तर पटकन पळवायचं नाही. चला पुढचा प्रश्न काय? मालिकेतून क्रम ओळख. चला सांगायचे 36वा प्रश्न
489, 392, 303, 220, 141, 203. काय चक्कीचं हा याचा फरक काढला तर 97, याचा फरक काढला तर 89, याचा फरक काढला तर 83, याचा फरक 79, याचा फरक 71, उत्तर 73. 73 वजा केली तर किती येते? 11 तर 3 गेली, 8 राहिले, 14 8 गेली, 68 आहे का पर्यायामध्ये? आहे. 37 बी सी ई आय प्रश्नचिन्ह बोला 2 3 5 9 2 3 5 9 2 अधिक 1 3 याच्यामध्ये अधिक 1 केला अधिक 2 केले अधिक 4 अधिक 8 चे दुप्पट दुप्पट 3 चे दुप्पट 4 चे दुप्पट 8 ऍड केली आणि 8 17 नंबरचा अक्षर कोणता आहे? Q आहे का पर्यायामध्ये? आहे. तर 38वा प्रश्न स्क्रीनला घेऊया. 38वा कोणता शोधला आपण प्रश्न? 32 33 38 32 33 38 39वा गुणिले 40 उत्तरचे पूर्ण करू. चला 39वा XA UC LJ प्रश्नचिन्ह काय होते? काही मोजून नाही यासारखे नंबर. हा 24 1 24 1 21 3 21 3 17 6 17 6 12 6 काय तर याची बेरीज 25 याची बेरीज 24 23 22 कुठे 3 गेले 21 4 गेले 17 5 गेलं 12 5 चा 6 एकूण 2 3 2 चा 3 चा 4 चा 5 चा म्हणजे 5 म्हणजे किती येणार आहे? 21. 6 नंबरचं काय आहे? यो आणि 15 नंबरचा ओ FO पर्याय क्रमांक 2. चला 32 33 38 40 चार प्रश्न पाहिजे. 32 33 38 40 चला 32वा प्रश्न काय म्हणजे प्रश्न तुमच्या कालसाठी आरसा आपल्याला पाहिजे. आता आरसा या बाजू गेलेला नाही तर ते या बाजूला पण डीचं कसं असेल रे? डीचं डी वन पर्याय कोणते कट होतील? पर्याय क्रमांक 3 कट. एच वरनं कोणता पर्याय कट होईल? ए वरनं 3 नंबर नाही पहिला पर्याय कट होईल राहिला दुसरा आणि चौथा. फरक काय आहे? कसा येईल का? नाही जसा कसं दिला आहे तेव्हा चौथा पर्याय क्रमांक 2. आता याचा आरसा ही तिरकी रेषा अशी आहे की आरशामध्ये या पद्धतीने तिरकी रेषा या तिरक्या रेषेवरनं तिसरा आणि चौथा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि दुसरा. फरक पहा सर ते तिरकी रेषा टेकलेला आहे इतर टेकलेला नाही आपल्याला कसं काय टेकलेला नको आहे कारण उत्तरी पर्याय क्रमांक 1. पर्यायकट पद्धत वापरायला लक्ष द्या. आरसा आणि पाण्यात कधी डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही. चला प्रश्न पहिला 40 नंबरचा नाही 38 नंबर
पाहिजे आकृती मला करतो अडगे तिथे जाते किती औषध दिले 45 उभी झाली केली कशी केली या पद्धतीने या केल्यानंतर 2 आणि 3 मध्ये कट होईल 2 आणि 4 आता फरक आहे टिंब पहिल्या किती काय ते इथे केलं म्हणजे किती औषध दिलं 45 खाली गेलं पुढे गेलं पहिल्या औषध आणि मग गेलं म्हणजे पहिला येतोय पहिला क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 40 त्यामध्ये याच्यात भाग असणारा भाग याच्यात बसणारे 2 भाग यात बसणारे 3 पाहिजे 3 भाग पर्याय कट आणि याची लांबी 5 या ठिकाणी एक छोटा आहे हा मोठा आहे दोन्ही सारखे हा मोठा म्हणजे इथं बसणारा छोटा असेल त्याच्यावरून पहिला चौथा पर्याय कट होतोय 2 आणि 3 मध्ये बघितलं तर आकारावरून 2 ला 2 गेला नाही पर्याय क्रमांक 3 येईल 40 चा पर्याय क्रमांक 3 का 40 चा पर्याय क्रमांक 3 तिची लांबी 40 चं 2 दिलं 40 चं 2 दिलं तर 3 वेळा हवं का इथे हा छोटा आहे दोन्ही सारखा आता इथे काय होणार आहे छोटा हा मोठा होत चाललाय लांब पाहिजे सर दुसरा 2 नंबरचा मोठा होत चाललाय ना 2 नंबरचा मोठा होत चाललाय 2 4 ओके जी 1 चा मोठा झालाय 2 चाही मोठा झाला 3 चा मोठा झाला म्हणजे 4 हाही मोठा होईल त्यामुळे उत्तर पर्याय हेच लक्ष पाहिजे आपल्याला खाली योग्य वेळ आकृती साक्षर शेतकरी डॉक्टर शेतकरी साक्षर असतात का काही असतात काही 100% नाही तर काहीतरी असतात साक्षर आणि डॉक्टर मात्र कुठला डॉक्टर आहे का तो साक्षर नाही म्हणजे साक्षरच्या याच्यामध्ये 100% डॉक्टर साक्षर होते आणि यातील शेतकरी काय 100% उत्तर पर्याय क्रमांक एक कुठला दिला आहे नंबरला 3 नंबरला दिलेला आहे त्यामुळे 41 चा पर्याय क्रमांक 3 आहे का बरोबर 41 चा 3 आहे त्याला 42वा प्रश्न पाहूया अंक पुस्तक शब्द पुस्तकामध्ये अंक पण असतात पुस्तकामध्ये शब्दही असतात पुस्तक घ्या त्याचे दोन्ही वेगळे दाखवा पर्याय क्रमांक ई चा पर्याय क्रमांक दिलेला आहे 2 42 चा पर्याय क्रमांक 2 बरोबर तर आता आणखी प्रश्न पाहू एक प्रश्न घेऊया अपूर्ण वर्तुळ पूर्ण करा घे जाईल नंतर मग वरचं घेऊ प्रश्न नंतर घेऊ काय करेल हे पण दोन्ही घेऊया चला काय होतंय काय पर्याय पद्धत वापरायची या ठिकाणचा आकार पहा या ठिकाणी सरळ रेषा आहे त्याची लांबी पहा त्या लांबीवरून टेंटिव्ह कट करा तिसरा आणि चौथा का कट केला सर ते कोच 3 कोच आहेत कोचीवर आपण याच्यावर काय कोणता पर्याय कट होत नाही आता ही कोची पाहिली तर किती पाहिजे 2 पाहिजे या 3 6 पर्याय कट होईल आता याला पहिला दुसरा आणि चौथा या ठिकाणचा आकार पहा एस सारखा आकार आहे एस सारखा आकार पाहिजे तो 4 मध्ये एस सारखा आकार कसा पाहिजे तेवढा नाही मिळत आणि इथं या दोघांमध्ये पाहिलं तर फरक इथं लक्षात येते इथं लांबी आणि इथली लांबी याच्यावरून पर्याय क्रमांक 2 46 47 घ्या प्रश्न वेळ बघा किती होतो 46 47 5 चा गट करा हे 76 95 माहित नाही याच्यामध्ये कोणता आला पहिल्यांदा 1 2 3 4 5 2 3 4 5 76 945 76 945 या आल्याने बोलतात 4 याच्यामध्ये 76 6 आला याच्यामध्ये
4 200 म्हणजे 5 आले बस. तेवढं कुठे गेले जर नाही आता बघ. जर 2 असते तर मग आपल्याला बघितलं असतं कोणता अंक कुठे गेलाय. चला पुढं 47वा किती ते 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 अक्षर म्हणजे किती चौथी 6 6 चौथी किती जातं 1 2 3 4 5 6 म्हणजे कोणते आलेले अक्षर J M S N P T लास्ट JMSNPT कुठं तर दिलेलं आहे यात कोण आला नाही JMSNPT तीन आला टी आला नाही याच्यामध्ये जे आला जे यम आला नाही यम नाही. JMSPT याच्यात कोण आला नाही जे यम आला नाही JMSPT यम आलेलं आहे त्यामुळं TMM पहिले क्रमांक 5 चला पुढे चला याच्यामध्ये काय होईल बोला कोणत्या मिनिट ओके म्हणजे 24 आणि 8 ची बेरीज केली 24 आणि 32 आणि त्याची निमपट त्यात 16 ऍड केली 32 आणि 16 48 30 आणि 6 36 36च्या निम्मे 36 आणि 18 54 19 आणि 15 34 34च्या निम्मे 17 34 आणि 17 51 22 आणि 12 34 च्या निम्मे 17 17 51 येणार आहे 49 पहा गडी आहे गडी उलगडत जायची पर्यटक पद्धत वापरायची ही फक्त इथंच येणार आहे दुसरीकडे कुठेही येणार नाही आणि शेवटच्या आकृती याच्यावर कोणते पर्यटक होतील उलट जाऊ आपण याच्यावर ही काही इकडे येणार आहे का कुठेही येणार नाही केवळ एवढ्या याच्यावर बघितलं तर हे इकडे गेलेले नाही येणार नाही हा पर्यटक होईल एवढाच आहे आता इथं ही घडी घातल्यानंतर आपल्याकडे उघडलं तर इथे येणार इथं खाली पाहिजे वरती असणार नाही याच्यावर नाव ओके राहिला कोणता पहिला आणि चौथा फरक काय पाहिजे त्रिकोणाचं खाली बाण पाहिजे त्यामुळं तिसरा गट होईल उत्तरेला पर्याय क्रमांक 4 दोन गट होणार नाही नंतर बरं ओके ओके तो मी येशू येशू मेरी म्हणजे काय येशू मेरी मेरी ख्रिसमस म्हणतो मेरीचा मुलगा येशू कृष्ण कोणाचा आहे येशूची बायको मेरी नाही देवक्या येशूचा परिणाम 2 आणि 4 क्रमांक आहे 51 परिणाम 2 आणि 4 52 काय 629 ला 21 काय येते 629 ला साहित्य 12 21 जसं 7 21 26 ह्या एक कालात आहे म्हणजे शतक आणि दशकाचा गुणाकारामध्ये एक मिळवा हा 9 2 11 11 6 17 मध्ये 4 मिळवले 7 3 9 5 15 मध्ये 4 मिळवले 26 आणि 19 पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 त्रिकोण px ला s नी म्हणजे प्रियंला काय px चा काय नंबर आहे 16 त्या इथं 16 24 s ला काय आणि एवढं कुठं लिहिलं तर बाकीचं कुठं लिहायचं s ला काय 6
6 आणि 6 yes sir. Yes, 19 आणि आवर पिन 16 आणि एक्स्ट्रा 24. ओके 16 24 दिले की हा. 19 आणि 22. 19 22 हा. म्हणजे 16 आणि 3 19 हा. आणि 24 वजा 2 22. एफएन चा नंबर किती आहे 6 आणि 6 मध्ये अधिक 3 गेले 9 आणि 14 मध्ये वजा 2 गेले ते काय मग 16 आणि 6 22. काय 16 6 22 16 6 24 आहे इथं पी चा नंबर 16 बी चा नंबर 22 16 6 22 आणि 24 अधिक 6 केले याच्यात वजा 5 केले तसं एफएन ला काय उत्तर येते एफएन चा नंबर किती आहे 6 14 6 12 शेवटला 12 पाहिजे चौदातनं 5 गेले 9 नंबरचा 9 आणि 12. 12 आयडिया तसं तुम्ही पण मिळते. कुठे आहे पर्याय पर्यायच नाही ट्रिपलचा पर्याय क्रमांक 4 दिला आहे की फळ्यावरती घेऊ आपण हा प्रश्न फळ्यावर व्यवस्थित बघू चौकोनचा काय त्रिकोणचा चौकोन झाला चौकोनचा काय होईल पंचकोन तर बारीक करा तिथे झूम गेलं की जातो आता 4 गोल आहेत 3 झाले 5 गोल आहेत ते 4 गोल होतील तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 तर 55 प्रश्न काय येईल 180 फिरवली आणि मोकळा होता तो भरलेला आणि 180 अंशात फिरवा मोकळा आहे तो भरलेला आणि तो कुठे आहे पाहिजे जागेवर पाहिजे तो पर्याय क्रमांक 2 ओके चला पुढे येऊया नंतर पाहायचे प्रश्न पुन्हा येऊया किती नंबरचा राहिला प्रश्न 43 प्राणी संग्रहालयामध्ये सिंह आणि मोर मिळून 28 आहे त्याचे पाय म्हणते तर 72 आहे पाहतो सिंहाला लायन म्हणतो लायन प्लस मोरला पाय सिंहाला 4 पाय असतात म्हणजे 4 एन पिकॉकला 2 पाय असतात 2 पी बरोबर 72 आता लायन घालवायचे असतील तर याची 4 पट पिकॉक घालवायचे असेल तर 2 पट करा पिकॉक घालवायला 2 पट करूया या समीकरणाला 2 पट केली तर 2n अधिक 2p बरोबर 28 गुणिले 56 याची वजाबाकी केली 2p ला 2p जातील 4n मधनं 2n गेले 2n बरोबर बाहेर तर 56 गेले 12 चं 6 गेले 7 7 चं 6 गेले 1 2n बरोबर 16 n बरोबर 16 भागिले 2 8 ला n म्हणजे सिंह 8 आहे आणि n मोर किती येतील 28 मधनं 8 गेले 20 याला काय करू बघा त्याचे 4 पाय सिंहाचे 832 पाय झाले 20 मोराचे 20 गुणिले 40 इथे 32 आणि 20 40 आता एक सोपी पद्धत ते गोरे उठून खाली जा इथे बसलो होतो लांब बसण्याचा चल ना पुढे
चल पुढे सर्व. आता सोपी पद्धत काय करायचं, आपण रिंग मास्टर आहे, या सगळ्या प्राण्यांना असं लाईनीत उभा करायचं. आता पहा, सगळ्यांना एका लाईनीत उभे केले. मोराचे किती पाय दिसतील तुम्हाला? दोन 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 दिसतात, दोन्हीच्या दोन्ही दिसतात. ओके. सिंहांना पण एका लाईनीत उभे केले, फक्त त्यांचे पुढचे पाय दिसणार आहेत आपल्याला. हे सिंह पण लाईनीत उभे केले, त्याचे पुढचे दोन पाय दिसतात. म्हणजे या 28 प्राण्याचे सगळ्यांचे दोन दोन पाय दिसतील ना तुम्हाला? किती दिसतील पाय? प्रत्येकाचे दोन दोन पाय दिसले तर किती पाय दिसतील? 56. एकूण पाय किती दिले? 72. त्यामध्ये 56 वाजायला राहिले किती? 12 सांगितले 6 चालेल बघा. 7 6 1 हे 16 पाय. हे कुणाचे असणार आहे? सिंहाचे. कुठले असणार आहेत? मागचे. सिंहाचे मागचे किती आहे? सिंहाचे मागचे पाय 16. आणि एका सिंहाला मागे किती पाय असतात? 2. म्हणून 16 भागिले 2 8 सिंह. आलं का लक्षात? पद्धत कळली का? लाव. ठेव व्यवस्थित सेट. कुठे गेला? तुम्ही करा पाय पुढे घेतलं पाय काय तर ते तुम्ही केलं ते नाही हानी लागलं. ते किती अंतर आहे बघा ना, जवळ घ्यावं लागेल. झूम करतो ते जमेल त्याच्याकडनं. नको त्याला आलो ते नको आलो ते आलो ते याच्यावरती झूम करता येईल, स्क्रीनवरती झूम करता येईल. ओके. आलेलं झालं रे. असं नाही झालं. ओके बरोबर जुळला. ठीक आहे, काय हरकत नाही. बस चला पा स्टँड घेतलं मग काय करता काय ते तेवढं बोलतं. मोबाईल नीट बसला सर. हे तुटलंय. उचल ती बोर्ड उचल. स्टँड तुटली असले खालची हा सर खालची ग्रीप घसरते काढ आणि स्टँड असं सेट कर. घसरते त्यावर ही ग्रीप सुटली त्याची. सर असं त्याचं लेकर अरे ग्रीप त्याची साठली ग्रीप पडते ती खालच्या ग्रीपतील काय ते आता हे करावं लागते. झूम आउट ह्याचा प्रश्नच नाही, झूम होतच नाही लाईव्हला. हे खाली घेतलं की काय होतंय, हे खाली तिरकं घेतलं का नाही की हे होतंय. हे खाल्लं इथली ग्रीप कमी होते. ग्रीप होल्यामुळे ते निसटतं इथनं निसटतंय ते. असं चला पुन्हा बघू फक्त जरा वायर वडे लागत नाही पण तुम्ही त्याच्यावरती काही हे ठेवलेलं आहे. ओके चला मध्ये प्रॉब्लेम येतात काही ना काही. 2 वेळा पडले ते, एकदा नाही 2 वेळा पडतात. चला प्रश्न पाहूया आपला सिंहाचा झाला. पुढे 44वा प्रश्न पहा. निवेदन पाठ करून उभा असताना सौरभ एका काठपणात डावीकडे वळला व त्याच्या उजव्या हाताकडे दिशा करून. आता ही रचना केल्याशिवाय आपल्याला हे लक्षात येणार नाही. पूर्वेकडे पाठ करून आता दिशा चक्कर काढलं पाहिजे. दिशा आपल्या सगळं उपदिशा दिशा नाही. ओके आपल्याला इथं उत्तर आहे पूर्व आहे, दक्षिण आहे आणि पश्चिम.
आता पूर्वेकडं पाठ केलेलं, पूर्वेकडं पाठ कधी असेल जेव्हा पश्चिमेकडे तोंड असेल तेव्हा पूर्वेकडं पाठ असेल. एका काठवर डावीकडे वळा. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे त्याचे पूर्वेकडे झाल्यावर दक्षिणेला त्याचं सोडलं जातं. तर त्याच्या उजव्या हाताची दिशा म्हणजे घड्याळाच्या दिशेने, म्हणजे त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे? पश्चिम दिशा असणार आहे. उत्तर देणारे पर्याय क्रमांक 4. तर आपण 46 झाला, 46 47 झाला, 48 झाला, 49 झाला, 50 झाला. 50वा प्रश्न पहा. सुषमा आरतीला म्हणाली, सुषमा आहे ही या आरतीला काय म्हणते? सुषमा आरतीला म्हणाली, तुझ्या वडिलांच्या सासूचा मुलगा हा माझ्या आईचा दीर आहे. तर आरती ही सुषमाच्या दादाची कोण? रचना केल्याशिवाय सोडवता येणार नाही. सुषमा आरतीला काय म्हणते पहा. तुझ्या वडिलांच्या सासूचा मुलगा, आरती वडील, मी वडील आहे, आई आहे, वडील आई, वडिलांच्या सासूचा मुलगा. सासू म्हणजे या आईची आई, म्हणजे या वडिलांची सासू झाली. आणि या सासूचा मुलगा, या सासूचा मुलगा हा माझ्या आईचा दीर आहे. माझ्या आईचा, मी जी आई आणि याचा नवरा आणि याचा हा भाऊ आहे. म्हणजे दीर म्हणजे काय? तर या सुषमाचे वडील आणि वडिलांचा भाऊ, या वडिलांचा हा भाऊ म्हणजे तो आईचा दीर असतो, नवऱ्याचा भावा. मग आपल्याला विचारलंय काय? आरती ही सुषमाच्या दादाची कोण? आरती सुषमाच्या दादा म्हणजे या सुषमाला भाऊ आहे, याचं कोण लागतं? आता इथे त्या दोघांच्या बद्दल अर्थ समजून घ्या. ही आरतीला 2 काका आहेत, आरतीची ही आई आहे, ही आरती सॉरी सुषमाला 2 वडील आहेत आणि काका आहेत. आरती ही सुषमाच्या दादाची, सुषमाच्या भावाची आरती कोण? वडील आहेत, वडिलांची आई आजी आणि तिची मुलगी आणि हिचा मुलगा, म्हणजे हे दोघे जरी भाऊ आणि ही त्यांची बहीण आहे. हे दोघे भाऊ आहेत आणि या दोघांची एकच बहीण आहे ही, म्हणजे वडिलांची बहीण, जी या दादाची कोण झाली? आत्या. आणि आत्याची मुलगी म्हणजे आत्ते बहीण आहे का? पण यामध्ये आत्ते बहीण आहे. पर्याय क्रमांक 2. त्यामध्ये आपण सोडला होता 53वा प्रश्न. px ला SV, px ला SV तर fn ला प्रश्नचिन्ह. उत्तर दिलं होतं 53 आणि के. पर्याय क्रमांक जोडूया. 53 2 दिलेलं आहे. 53 IG सॉरी ऍक्च्युअली हे 53 क्या मतलब है IK. आता बघा याचे नंबर किती आपण स्पष्टीकरण नाही आहे. टीचा नंबर किती? टीचा नंबर सांगा. एबीसीडी मधला 16. हे तुमचं काय चाललंय रे? काय चाललंय तिथं? कशासाठी? हे चालू आहे ना? चालूचं बघ जमेल का? नसेल तर खाली चाल, तुला व्हिडिओ खाली बघत बस. जा खाली उतरून. तर टीचा नंबर किती? 16. एक्सचा नंबर 24. एसचा नंबर 19. बीचा नंबर 22. टीचा नंबर 16. एमचा नंबर 14. आयचा नंबर 9. एचा नंबर काय कसं पण काय केलं?
अधिक 3 वजा 2 केलं तर नाही भेटत. ओके, जर म्हटलं 8चा 3चा इथं फरक घडत नाही. नंबर दिले नंबर दिले तर अशा जुळतो का संबंध इथं पाहिलं तर बघितलं उलट नंबर दिले तरी नाही नंबर नाही. असे केल्यावर 16 अधिक 5 6 अधिक 6 19 वजा 5 16 वजा 5 19 अधिक 6 कसे केले जाते. याचा नंबर किती आहे 6. अधिक 3 19 19 वजा 2 6 अधिक 3 9 14 वजा 2 12 9 12 तर काय तरी म्हणे प्रश्नामध्ये कुठेतरी गोंधळ आहे. चला ठीक आहे. 56 ते 58 पान 56 ते 58 वास्तुत्व आणि 58 201 तारक 12 विकास 74 851 आणि अक्षर पण आहे स्वर चिन्ह पण आहे. ग स क आला ग क व स इथं काना काना पहिला उकार पहिली वेलांटी आलेला. तर पहिल्या 2 मध्ये कॉमन काय येत आहे पहिल्या 2 मध्ये काना. ओके, 3 याच्यामध्ये काना 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 3 कॉमन काय 1 कान्याला 1. चला पहिल्या 2 मध्ये कॉमन काय येतोय त्याला काय 1 काढलं 2 कॉमन घेतला 2 आहे. दुसऱ्या 2 मध्ये कॉमन क याला काय येतो कॉमन 4 याला 4. पहिल्या 3ऱ्या कॉमन स ला 8 5 किंवा 8 कशाला सला आणि कशाला येतो मग वला. ओके, वला 5 किंवा 8 राहिला 3 आहे. आता उकार याच्यामध्ये काय राहिला उकार उकाराला 0 पहिल्या वेलांटीला 7 5 काय येणार
तर तिथे पण एकच वापरता येते तास हा सांकेतिक शब्द कसा आहे तास तुला 2 आहे कान्याला 1 आहे 2 1 5 8 त्याच्यामध्ये पावरची 1 1 5 8 218 आहे 218 म्हणजे याच्यावरून 6 ला 8 आला आणि 9 ला 5 पुन्हा काय 7 6 ला 8 कान्याला 1 ला 4 ला 5 4 1 8 1 4 5 पर्याय 3 आहे 412 यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल प्रश्नासाठी उपयोग दिसणारी आकृती 59-60 स्क्रीनला घेऊया थांब जरा काय कुठलं बघू ओके या स्क्रीनला तिथे पुढले झाल्यानंतर मग घेऊया फक्त धक्का लावू देऊ नका इथे धक्का लावू नका इथे धक्का लावू नका हा तर प्रश्न क्रमांक 59 गुबलेली वाचणारी आकृती छोट्या खूप आकृती आहेत पंचपंच सारखाच आहे या ठिकाणचं एक पात्र बदामासारखा आकार चांदणी आरती बघितली चांदणी 6 कोणाची चांदणी तर 5 कोणाची इथे 5 कोणाची 6 आहे तिथं 6 आहे म्हणजे पहिला दुसरा चौथा तर तिसरा चौथ्यामध्ये फरक शोधा चला पुढे इथं जोडणार आहे आपण एकत्र येणार आहे याचं आरशातलं याचं पाण्यातलं याचं आरशातलं करा त्याचं आरशातलं केलं त्याच्यावर दुसरा पहिला आणि चौथा त्याच्यामध्ये या रेषेवर रेषेवर चौथा त्यानंतर पर्याय क्रमांक 1 जलप्रतिबिंब त्याचं खाली होतं या पद्धतीने आकार पाहिजे आणि ज्या पद्धतीने आकार होतो तो पहिला दुसरा कट होतो तिसरा पायाच्या खालचं इथलं आतल्या साईडला पाहिजे पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 हे आतल्या बाजूला पडलेले ते आतल्या बाजूला पाहिजे तर पर्याय क्रमांक 3 4 कट तर 9चं पाहिजे तर 9चं आकृतीवर पाण्यात पाहिजे पाण्यात 6 होणार आहे पहिला गट दुसरा पहिला तिसरा कट राहिला दुसरा चौथा काय पायाच्या आकृतीवरनं पायाच्या आकृतीवरनं 2 कट करायला 4 त्यातले श्रेष्ठ करा थोडा खालचा गटाचा आकार 64 पाहूया या आकृतीमध्ये किती गण आहे थर पहा खालचा 4 बाय 3 चा 1 2 3 4 पहिल्या घरामध्ये देखील दुसऱ्या घरामध्ये देखील 12 24 झाले तिसऱ्या घरामध्ये 3 प्रत्येक घरानुसार काढायचं काही सवय लावताना तर इथं बघा 124 322 619 10 15 15 10 19 5 पाहिजे 20 5 पाहिजे 21 4 पाहिजे आता अंश छेदामध्ये 25 येते आणि 21 5 पर्याय क्रमांक 4 पेन आहे आता
उशच व उशच व त्याला काय दिलंय उशच स हे उलटा उलटा स पाहिजे उशच घड्याच्या विरुद्ध लिहितो तसं इकडे स हे देखील घड्याच्या विरुद्धच लिहिलं होता. याचा आलशक्य म्हणला की तर मी हे असं लिहिलं असं आलशक्य नाही कशा पद्धतीनं ध ब श जसं गेला अशा पद्धतीनं ध म्हणजे य स श आ य स श आ य स श आ पर्यायमा चार तुला बोलून जा सरळ गावाला कशासाठी वाकडं तिकडे पडलं सरळ गेलो तिरकालो पुन्हा तिरकं गेलो पुन्हा तिरकं पुन्हा तिरकं पुन्हा तिरकं या पद्धतीनं सरळ गेलो पुन्हा छ व च छ कुठं आहे छ व च छ व च ला ज इत याचा आरशातले तसं ग ध भ ला ई ए काय होते इथे का लक्षात संख्या लावा बारा 14 15 16 17 सोडलं 18 19 सोडलं 20 24 इथं काय असल्या सगळ्या मूळ संख्या सोडल्या आहेत ना 13 सोडली 12 13 सोडली 14 15 16 17 मूळ संख्या सोडली 18 19 मूळ सोडली 20 21 22 इथं 23 21 आणि 12च्या आधाराची 10 10 आणि 23 10 24 10 आणि 24 पर्याय 2 आणि 4 प्रश्नामध्ये लपलेला भाग तसंच शोधायचं बारीक 4 नंबर पर्याय दिसत नाही पाय हा आकार कुठे हा आकार आणि त्याला इथं असं आकार दिला इथे हा इकडे तिरकं नाहीये पहिला नाहीये दुसरं का दुसरा नाही तिसरं खाली एका बघा इथं खाली
70चा पर्याय क्रमांक 3. एवढं छोटं नाही करायचं. 71 ते 75 काय गटांना बसणार. गटांना बसणार कोणतं का काय येतं पाहावं. आधीच्या पुढे गुणिले आधीच्या पुढे गुणिले आधीच्या पुढे गुणिले इथे आधीच्या क्रॉसला गुणिले. चौथा पर्याय क्रमांक 2. 71चा पर्याय क्रमांक 2. 72 रुपया 21 23 23 21 23 23 16 16 20 11 कोणतं वेळ क्रमांक 3. कारण तिथे काय पाहिजे होतं 71 437 319 437 319 481 367 73 मूळ संख्या आहे. एक मूळ संख्या कशा लक्षात येत नाही एवढ्या मोठ्या मूळ संख्या आहे त्यामुळे 73चं उत्तर पर्याय क्रमांक 4. मूळ संख्या नाही. सर हे कसं काढलं त्यांचा गुणाकार 3च्या पटीत. काय करायचं 3चा वयाची आता 3च्या मध्ये सगळीकडे 3 आहे म्हणजे 3च्या कुठे 3 नाही असं आहे का पर्याय क्रमांक 3च्या ह्याच्यात नाही त्यामुळे पर्याय क्रमांक 3. आणि 24 आहे 24 3च्या पटीत आहे ना 24. पण सर त्याला 3 नाही ना 3 नाही मिळू शकत नाही. तर मूळ संख्या आहे त्या सगळ्या 367 मूळ संख्या नाही. चला तर मी निष्णात कौशल्य पटाई निष्णात पटाई हे तरबेचे समानार्थी शब्द आहे. बॅरिस्टर लोकमान्य स्वातंत्र्यवीर नेताजी स्वातंत्र्यवीर आणि नेताजी हे एक या लोकांनी दिलेल्या पदव्या आहेत आणि बॅरिस्टर ही शिकून मिळवलेली पदवी ही त्या लोकांनी दिलेली नाही. आता कोणता प्रश्न राहिला आहे प्रश्न क्रमांक किती राहिला का 63. प्रश्न 544 किलोमीटर वेगाने धावणारी बस 45 किलोमीटर पर आवर या वेगाने धावणारी बस 8:15 वाजता निघाली. 2:45 वाजता किती अंतरावरील गावी जाईल 2:45 हे 24 तासी घड्याळामध्ये केली 2:45 ची 14:45 आणि निघालेली वेळ 8:15. किती वेळ प्रवास केला 6.5 तास. 44 किलोमीटर वेगाने 6.5 तासात किती जाईल 6.5 गुणिले 44 425 शून्य 2 426 त्याला 25 शून्य 2 426 दशांची एका संख्येच्या अगोदर 286 किलोमीटर अंतर जाणार आहे. पर्याय क्रमांक 1. ओके धन्यवाद मित्रांनो. उद्याच्याला भेटू पुढील प्रश्नांमध्ये पुढील प्रश्नांमध्ये घेऊन. धन्यवाद.